भारताने इंग्लंडला तब्बल 138 धावांनी हरवलं. हे कसं घडलं? चला जाणून घेऊया. 1981च्या मुंबई कसोटीची ही अविस्मरणीय कहाणी. नमस्कार मित्रांनो, मी अजय. गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आठवणार आहोत 1981-82मध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यातील पहिली कसोटी, जी 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 1981 दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळली गेली होती. पहिल्या डावात भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 179 धावातच बाद झाला. पाहुण्या इंग्लंडनेही भारतीय गोलंदाजासमोर शरणागती पत्करली आणि 166 धावातच संपूर्ण संघ गारद झाला. त्यामुळे भारताला केवळ 13 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारताने जबरदस्त पुनरागमन करत 227 धावा केल्या. आता इंग्लंडसमोर विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य होते. पण त्यानंतर जे घडलं ते भारतीय चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरलं. कपिल देव यांनी वेगवान आणि अचूक गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडवली. संपूर्ण इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फक्त 102 धावा केल्या आणि डाव संपुष्टात आला. भारताने हा सामना तब्बल 138 धावांनी जिंकला. या सामन्यात कपिल देव यांनी पहिल्या डावात महत्त्वपूर्ण रन केले होते आणि दोन्ही डावात मिळून 7 बळी घेत सामनावीराचा किताब पटकावला. तुम्हाला हा क्रिकेट इतिहासाचा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.